नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, बातमी आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरता. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा माहे जून 2026 चे जे मानधन व प्रोत्साहनपर भत्ता जो मिळतो, यासाठी जो निधी लागतो, त्या निधीस महाराष्ट्र शासनाने 30 जून 2026 रोजी मंजुरात या ठिकाणी दिलेली आहे. त्या संदर्भातला जी.आर. या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. तो जी.आर. आपण या ठिकाणी बघूया. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहनपर भत्ता अदा करण्याकरता निधी वितरित करण्यास मंजुरात दिनांक 30 जून 2026 रोजी हा महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत हा जी.आर. या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. शासन निर्णय यामध्ये आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जून 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहनपर भत्ता अदा करण्याकरता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 174 कोटी रुपये एवढा अतिरिक्त राज्य हिश्शाचा अंशिक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. हा टेबल या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 174 कोटी रुपये या ठिकाणी निधीस या ठिकाणी मंजुरात या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजनात कार्यवाही पूर्ण करावी. अशा प्रकारे मित्रांनो, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरता जे मानधन आहे, प्रोत्साहनपर भत्ता आहे, हा माहे जूनचा या ठिकाणी येत्या 3 ते 4 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होईल. अशा प्रकारे ही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधनासंदर्भातील महत्वपूर्ण अपडेट होती. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.